रात्री डिझेल वगैरे टाकलं होतं, निघालो होतो. कासा वेळ पास करून झोपलो. सकाळी 6 वाजता उठून निघालो. आत्ता झालं बघा 8:17 झालेत आणि आम्ही आलो आता कर्नाटकमध्ये. 6 वाजता उठून निघालो. तिथं टोलनाक्यावर आलो. फास्टॅगला पैसे नव्हतं. फास्टॅग वगैरे मारून तिथनं चहा वगैरे पण निघालो या. आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आपले ब्लॉग व्हिडिओ कसे होतात काय. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आलो आहे कर्नाटकमध्ये. आता इथून कमसे कम आपल्याला तरी नाही म्हणलं तर 200-250 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. हा रस्ता सोडायचा आहे आणि आपल्याला यालापूरचा रस्ता पकडायचा आहे, म्हणजे आपल्या हुबळीचा रस्ता. तो पण किती 136 किलोमीटर नंतर तो पण सोडायचा आपल्याला. आणि आपल्याला लागेल मग 4 लाईन आपल्या घराकडे जायला. आता काय रात्री डिझेल वगैरे टाकले त्यामुळे इथं काय डिझेल टाकायचं नाही. डिझेल वगैरे टाकायचं नाही. आता फक्त चालत राहायचं. नाश्त्याचं बघू आता कसं काय होतंय. जर थांबायचं म्हणलं तर थांबूया, नाहीतर आपलं कंटिन्यू चालू राहू द्या. आणि बघू पुढनं 1-2 गाड्या येते त्या गाठभेट झाली तर भेटूया, नाहीतर मग आपला असं प्रवास कंटिन्यू राहणार आहे. नाश्त्याचं शक्यतो नाहीच गॅरंटी, कारण की आम्ही रात्री जेवलो लेट 12-1 वाजता आम्हाला जेवायला. त्याच्यामुळं नाश्त्याचं काय गॅरंटी कमी आहे करायची, कारण की आम्ही डायरेक्ट जेवायचं डोक्यात ठेवलं होतं. मागाशी तर म्हणलं आम्ही चहा पिताना की डायरेक्ट जेवायचं म्हणून. फक्त 10 वाजून गेले तर आपण कुंड्याचा टोलला पास करून आलो या. आम्हाला त्या तिकडं पुढं चालला आहे. आणि काय विषय असा नाही, जरा बोर वाटतंय गाडी चालवा, कारण गरम जास्त होतं. ऊन बघा कसलं पडलंय कडक एकदम. त्याच्यामुळे गाडी चालवा एवढा मूड लागना झाला या. गारवा असला ना जरा वातावरणात की गाडी चालते पण व्यवस्थित, आणि गाडी चालवा बी काय वाटत नाही. पण नाही गरम होतंय ना. अवस्था बघा कसली झाली. अजून ब्रश बी काय केला नाही. जसं उठून निघालो तसं थांबलोच होता ना. फक्त टोल नाका थांबलो होतो ती फास्टॅग मारायला, आणि फास्टॅग मारता मारता चहा पिलो, एवढंच थांबलो फक्त. बाकी पुढे थांबलोच नाही. जसं उठून निघालो तसं गाडी अजून चालतीच आहे, थांबली सुद्धा नाही. आता बघू पुढं जाऊन कोणत्याच्या अलीकडं कुठंतरी ब्रश करायचं म्हणलं. ह्यो तू कुठं थांबतोय काय माहिती. थांबायचं मागणं झाला इकडे, आता घरी जायचं त्याच्यामुळं. बघू आता कसं काय होतंय काय. ग्रीस वगैरे काही नाही केलं, कारण की ग्रीस आपल्यासारखं भेटलं नाही त्यामुळे केलं नाही. तर बघू आपल्याकडे जाऊन ग्रीस करणार आहे. पहिल्यांदा तर दाढी करायची, कारण की लय वाढली दाढी. लय दिवस झालं दाढी केली नाही. 2 चक्कर झालं दाढी केली नाही. त्याच्यामुळे आपलं केस दाढी पहिल्यांदा जरा फ्रेश व्हायचं घरी गेलं. तर बघू आता घरी आजचं संध्याकाळची तर गॅरंटी कमीच आहे पोचायची. उद्या सकाळ पाट्यापर्यंत घरी पोचायचं असं डोक्यात आहे. बघू आता पुढनं 2 गाड्या येणार होत्या, पण एका गाडीचं काहीतरी काम निघालं त्याच्यामुळे थांबलेलं वाटतं. अजून ते काम झाल्यावर निघणार. पण आम्ही काय त्याच्या अलीकडून एक कमसे कम 10-15 किलोमीटरवर ना जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांची काय गाठभेट होईल का नाही गॅरंटी कमी आहे. पण मग तरी मी प्रयत्न करू, जर झालं त्यांचं काम आली तर होईल गाठभेट, नाहीतर नाही मग. आणि इथं सगळ्या गाड्या थांबल्या त्या जेवण करायला. इकडं पण हॉटेल आहे. इकडं पहिलं थांबत होतं जेवायला, पण आता नाही थांबत. आता इथं एक नवीन हॉटेल झालं तिथं थांबत होतं. तर म्हणजे थांबत होतं म्हणजे आज थांबणार नाही, नाहीतर जेवायला इथंच लेट झाली की जेवायला इथंच येतो आम्ही कायम. जेवण पण चांगलं आहे आणि गाडी बिडी लावायला पार्किंग आहे, त्याच्यामुळं काय वाटत नाही गाडी लावायला. बघू आता कुंट्याला किती वाजता पोहोचतो. 2-1.5 तासाचं रनिंग आहे. तर चला 10:56 झाल्यात आणि चालू राजस्थानी हॉटेलला गाड्या लावल्या तिथं 2 आपल्या. चालू जरा ब्रश बिश करावं म्हणून, फ्रेश व्हावं, जेवण करावं आणि जावं. काय सकाळपासून ब्रश नाही काय नाही. आता मग जरा फ्रेश व्हावं. गणेश पण येतोय पुढनं, त्याच्यामुळं म्हणलं थांबावं. इथं असं पाण्याचं आंघोळ बिंगोळ सोय, इकडे बाथरूम आहे, चांगली सोय आहे इथं. पण असं काय नाही, झाडे बिडे हे वातावरण मस्त आहे. तिकडं राहायला घराबी राहते वाटतं यांच्या. इथं तर राहत असणार आहेत कुठेतरी इकडं मागं पुढं. पाणी आहे का ना स्वच्छ काय माहिती, पण आहे आता प्रत्येक हॉटेलवर असतं. आहे बऱ्यापैकी चांगलं पाणी आहे. तर चला फ्रेश वगैरे होऊया आणि निघूया. वाजून 30 मिनटं झाले ते, 38 मिनटं. आणि आलो आपण कुंट्याचा टोला पास करून. तर जेवण केलं निघालो. काय गाड्या काय भेटल्या ना, ते गणेश एकटा चालता. चहा बी पेलो, जेवण केलं निघालो या. अमोल गेला त्या तिकडं लांब गेला अमोल. आणि निघालो या कुंट्याच्या टोला. काय थांबलो नाही लय उशीर थांबलं. म्हणजे फक्त ते टेप राहिलं होतं बादलीत ते टाकलं आणि निघालो या. ऊन लय लागतंय त्याच्यामुळं गरम होतं या लय मरणाचं. काय बोलायचं काम नाही. कामाने चेहऱ्याची अवस्था फार बिघडून गेली आहे. घरी गेल्या पहिल्यांदा मस्तपैकी फेसवॉश करणार, मस्तपैकी फेशियल आणि दाढी बिडी करायची.
केस बिस कमी कापायचे आणि आपलं दुसऱ्या दिवशी निघायचं. आता संध्याकाळी बघू घाट चढून शक्यतो 7 तारखेला लक्ष्मी ढाब्यावर नाही तर मग ह्याला आपलं जाणार आहे झोपायला. बघा आता तरी बी संध्याकाळी किती वाजता पोचते काय. आत्ताशी 1:45 वाजता आलेल्या. आता बघू संध्याकाळी कुठं जाते काय. तर चला घाटाला 2:32 झाले तर आपण आलो यानातनं टर्न मारून आलोया. यानात नाही म्हणजे यांना रोडला लागलोया. आणि हे असा काय रोड बारका. इकडे काय जास्त मोठं रोड नाही तर बरं का, बारीक बारीक रोड आहे इथं. आणि जरा ह्या रोडला चारवाची भीती बी असते कारण की विषय काय होतो, गाडी तंतोतंत बसते आणि आरसा लागायची परत आणि काय कुठं घासली काय झालं त्याच्यामुळे भीती वाटते. बाकीचं काही विषय नाही गाडी चालवायचा. माझा आपण व्यवस्थित चालतोय पण पुढचा कसा येतोय आपल्याला थोडीच माहिती आहे, असा विषय आहे ना. त्याच्यामुळं जरा जपून चालायला लागतं कारण की बारका रोड आहे बरं म्हणजे पूर्ण काटोकाट गाडी घासून जाते. आरसा जाते म्हणजे प्रत्येकाची गाडी. असं नाही की बाबा मोठा रोड आहे की काय. हे सगळा रोड असाच आहे, बारकाच आहे, असं काय मोठं नाही. म्हणजे हेतून ते डायरेक्ट पार ह्याच्यापर्यंत काय आपलं हुबळीपर्यंत सेम असा रोड आहे, सिंगल रोड. कलगटकीला तरी बऱ्यापैकी आहे मोठा पण कलगटकीपर्यंत सगळा सिंगल रोड आहे असा. आता काय आहे म्हणल्यावर चाललं पाहिजे. असं बी नाही की म्हणून बाबा मला 4 लाईनच पाहिजे मी 4 लाईनच ना असं थोडीच धावायची. नशिबात आहे ती नशिबातच आहे. काय ती कोण नेऊ शकत नाही किंवा आपण काय करू शकत नाही किंवा आपण येण्याच्या आधी काय 4 लाईन कोण बनवू शकणार नाही असा विषय ना. आणि व्ह्यू बघा आता कसा मस्त एकदम. आपण मागच्या टायमेला आलतो पण इथं संध्याकाळचं होतो. आज जरा लवकर आलोया, नाही तर प्रत्येक वेळेस नाईटलाच असतो इकडं. सगळे नारळ झाडं सुपारी झाडं असेच आहे सगळे इकडं. काय नाही असं नाही, सगळं टोटली म्हणजे इकडं सुपारी झाडायची आणि इकडं नारळ झाडायची. बघा रस्ता कसा आहे आता. ह्यो लय खराब रोड आहे आणि त्याच्या कॉर्नर बी असा येतं त्याच्यामुळं हे करावं लागतंय. गाडी जरा समोरनं येते आपल्याकडची गाडी MS-45 फिरायला आलं बहुतेक. आणि रस्ता खराब असल्यामुळं जरा कॉर्नरला ह्याला जपून चालावं लागतंय. पूर्ण गाडी येते नाही येते काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळं लय दामान चालावं लागतंय आणि रस्ता खराब आहे. चाललाय मी बनवायचा डांबरे बिंबरे टाकायचा चाललाय. तर बघू कधी तयार होतोय काय. तसं आपल्याला तिकडून बी रोड आहे पण आपण आता हे रोड तिकडच्या पेक्षा हे रोड चांगला आहे म्हणून इकडून येतोय. बाकी काय विषय नाही. नाहीतर मेन रोड तर आपल्याला तिकडचंच आहे. इकडं काय एवढं आपला काय संबंधात नाही. पण इकडं यायचं म्हणजे बाबा तिकडच्या पेक्षा रोड चांगला आहे म्हणून इकडे यायचं. बाकी काय विषय नाही असा विषय आहे. आता बघा चला बघूया. आणि रस्ता किती खराब आहे कसा चांगला आहे किती चांगला आहे. त्या दिवशी रात्री आलतो तरी आपण बऱ्यापैकी खराब होतात पण आता वाटतं बनवायचं चाललं आहे त्याच्यामुळं कमी रस्ता खराब राहिला आहे कारण इथून पुढं बऱ्यापैकी बनवलेला रोड आहे. अक्षरशः भावानं झोप्याला लागली आता ह्या रोडला. म्हणजे काय समजणं झालंय फक्त फर्स्ट सेकंड ह्याच रोड त्यानं गाडी झाली. आणि गरम तर कसं होतं घाम निसता येतो या शरीराचा दिसतं घामाला वास मारायला लागले या. आता काय बोलायचं. हे असला रोड असा लय म्हणजे लय गाडी दमान चालवायला लागते नाहीतर मग नुसती आपटते. खडाम खडूम असाच आवाज येतो. अक्षरशः झोप्याला आली भावानं. बाकी काय नाही. रस्ता चांगला असला का नाही की मग गाडी चालवा काय वाटत नाही. भले मग लॉंगचं रनिंग कसं किती का असं ना काय वाटत नाही. फक्त रस्ता भले सिंगल असू द्या काय विषय नाही. फक्त रोड चांगला पाहिजे. सिंगल असला आणि काय असला तरी काय फरक पडत नाही. फक्त रोड चांगला पाहिजे. बहुतेक आता संपला रोड खराब रोड. इथून दिसतो जरा चांगला झाला. इथे 4 व्हीलर गेली तिथून आहे चांगला रोड. वाटतं आता इथून पुढं चांगला लागेल म्हणून पण काय होतं आता काय माहिती. इथं पोलिसांनी थांबवलं होतं. काय कसलं तरी चेकिंग चाललंय. कसलं चाललं का सगळ्या गाड्या तिथं थांबवल्या त्या. इकडं पोलीस बिलीस उभं सगळं कसलं चेकिंग चाललं काय म्हणतं. आपलं तर नुसतं मालाची बिल्टी चेक केली बाकी काय नाही. टायरात दगडे बिगडे अडकलेत का बघावं म्हणलं मग निघावं आता इथनं. दुसरं का आता इथून म्हटलं लक्झरीला जाऊन थांबावं जरा चहा नाश्ता नाही पण चहा वगैरे घेऊन जरा फ्रेश होऊन निघावं म्हणलं. ग्रीस तर काय भेटलंच नाही करायला. बघू आता आपल्याकडे गेल्यावर करावं म्हणलं ग्रीस आहे म्हणजे बऱ्यापैकी येताना केलेला ग्रीस आहे त्याच्यामुळे काय विषय नाही एवढा. चला लक्झरीला जाऊन थांबूया चहा वगैरे घेऊया फ्रेश होऊया निघूया. आलो भावानं इथं मस्तपैकी व्ह्यू बघा कशी नदी वाहती आयला खाली पडलो असतो आता मी. तर आपल्या गाड्या लागल्यात मस्तपैकी. तिथं मागं पोलिसांनी थांबवलं होतं. काय माल वगैरे चेक केला बाकी काय केलं नाही. एंट्री काय घेतली नाही.
इथं माणसं आंघोळ करतात. आंघोळीला मस्त पाणी बरं का, आंघोळीला पाणी मस्त आहे, पण जरा खराब वाटतंय पाणी, पण हाय बरोबर. माणसं आंघोळ करतात तिकडं. करायची आंघोळ वरनं उडी टाकतो का आणि काय मरण की असलं काय खडक खडक बघ की कसला आहे. पाणी बी आहे म्हणजे व्यवस्थित, पण खडक आहे सगळा. बघा अजून एक गाडी आली आपल्याकडची. पोलीस आहेत म्हणा पुढं. इकडं आपल्याकडचीच आहे का MS-43 गाडी आहे. आणि बघा हा कसा आहे मस्त पैकी व्ह्यू. हा लय खतरनाक आहे बरं का हे, मस्त पैकी. 4:43 झाल्यात आणि आपण आलो आत्ता यालापूरच्या मागे, म्हणजे घाटाच्या मागे. यालापूरच्या नाही, घाटाच्या मागे. घाटापासून आपण नाही म्हणत तर एक 5-6 किलोमीटर लांब आहे. अजून 5-6 किलोमीटर घाट राहिला आहे. आणि लोकेशन बघून घ्या आता, एकदम मस्त. म्हणजे असं वाटतं की कुठल्या तरी दुसऱ्याच ह्याच्यात आलो आहे, स्टेटमध्ये आलो आहे. तिकडं अरुणाचल प्रदेश बिदेश त्या साईडला आलो सारखं वाटायला लागलं आहे. एकदम मस्त वातावरण झालं आहे. हवेत पण गारवा आहे, म्हणजे सॉरी वातावरणात पण गारवा आहे आणि गरम पण व्हायला झालं. जसं यालापूरला म्हणजे इकडं टन मारला यालापूर साईडला, तसं हे वाटणं झालं, गरम वाटणं झालं. मस्त गार हवा सुटली आणि गाडी चालवाय पण काय वाटणं झालं. रस्ता पण हाय, सिंगल पण हाय बऱ्यापैकी, म्हणजे असं खराब बिराब नाही काय. तिथून मागं फक्त खराब होता रोड, एवढा बी काय खराब नाही, म्हणजे एवढा बी नव्हता पण होता खराब. तिथं वेळ गेला नाही तर आम्ही इकडे लवकर आलो असतो. मागं पण 2 गाड्या भेटल्या, चहा वगैरे घेतला आणि निघालो. आणि ह्या घाटात अजिबात कसलीच रेंज नाही, कसलीच म्हणजे कसली, डायरेक्ट गोलच चिन्ह, एक पण टावर नाही, रेंज नाही, काय नाही. काय झाला प्रॉब्लेम तर हेल्पसाठी कोणाला काय कम्युनिकेशन करू शकत नाही, काय नाही. पण एक होतं की इथली माणसं जरा लवकर म्हणजे फिरती असल्यासारखी. त्याच्यामुळे काय झालं, कोटाना बेटाना कोणाचा काय झाला तर येते ते, म्हणजे त्यांचं ते असते माणसं पोलीस तैनात असतात, म्हणजे येते ती जाते ती, पोलिसांची गाडी सारखी फिरती असते. त्याच्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम येत नाही ह्या रोडला. आणि जर झालाच काय प्रॉब्लेम तर मग सगळी मदतीसाठी येते ती. काय गाडी घसरले काय झालं तर इथं बघा हे असं. आता जाऊ द्या, मागं काय दाखवा यानं झाले. बघितलं असेल आता तुम्ही, असं रस्त्यावर झोपायचं बरोबर आहे का. एक तर उतार आहे, घाटाचा रस्ता आहे, गाडी कंट्रोल होती नाही होती का. एक तर अख्खं कुटुंब रस्त्यावर झोपलं आहे. काय अवघडच आहे काम. शेव सगळ्यात धोकादायक कॉर्नर आहे हा, म्हणजे एवढा जबरदस्त कॉर्नर आहे ना. त्या तिकडून येताना गाडीच कंट्रोल होत नाही. इथनं परत 2-3 वेळा गाड्या बी अर्ध्यात जाऊन थांबले. त्या नशीब गाड्या खाली गेल्या नाही त्या. आणि लय मोठा उतार आहे बघा, कसा उतार आहे हो. आणला मग आता मोठा, तर मध्ये हे पण पडलं बी होतं, खाली वाहून गेलं तर पावसामुळं. त्याच्यामुळे इथनं गाडी जरा लय कंट्रोलमध्ये यायला लागते. आणि पूर्ण म्हणजे सर्कल आहे, इकडून गाडी डायरेक्ट इकडून गाडी डायरेक्ट सरळ इकडे पण जाऊ शकते. त्याच्यामुळं एवढं सांभाळून गाडी चालवा लागते ना, म्हणजे ह्या उताराला फक्त. बाकी काय एवढं उतार एवढं हे नाही तर, पण डायरेक्ट जागेवर युटर्न नाही देऊ. त्याच्यामुळं लय सांभाळून गाडी चालवायची. म्हणजे ना इथं ना जरा व्यवस्थित दिसतो, व्यवस्थित आहे. जबरदस्त कॉर्नर आहे, त्याच्यामुळं जास्त गाडी संग चेष्टा ह्या घाटात तरी जास्त चेष्टा मस्करी करून चालत नाही. ह्या घाटाला लय शिस्तात आणि ह्याच्यात आम्हाला उतरायला लागते, नाही तर लय अवघड कामकाज होते. तरी दाखवतो तुम्हाला एखादी गाडी असं, एखादी गाडी कुठेतरी बिताडाला अशी टेकलेली असते एखादी गाडी. आलो यालापूर गावात आहे आणि ATM मधनं पैसे काढले. अमोलला पण 500 रुपये दिला, कारण की पुढं पोलीस बिलीस असते तर एंट्री द्यावी लागते. म्हणजे थांबवलं तर एंट्री द्यावी लागते ना, तर असं नाही काय विषय. आणि त्याचं वर्दी नाही, त्याच्यामुळं थांबवतं काय सांगू शकत नाही. बघू आता इथं आपली गाडी लावली आहे, इथं ATM आहे, तिथं पैसे काढला आत्ता. आणि म्हणलं आपलं हे करावं जाऊन मस्तपैकी. आता काय चहा बी आता किती वेळा चहा पिणार असा विषय ना. तर चल निघूया. अजून 45 मिनटं झाल्यात आणि आलो इथं आपण त्या पंपाच्या पुढे एक हॉटेल आहे, महादेव हॉटेल म्हणून, राजस्थानी हॉटेल आहे. त्या हॉटेलवर झोपतो म्हणजे कायम. आलो की संध्याकाळचा. आता आलो गाठ चढून, इथं थांबलो आहे, अगरबत्ती लावले, काच वगैरे साफ केली. आता इथून निघायचं. चहावाला आहे इथं, चहा वगैरे पिऊन म्हटलं निघावं. एक नवीनच हॉटेल, आजपर्यंत कधी थांबलो नाही ह्या हॉटेलला, पण त्या हॉटेलला थांबतो आपण पलीकडच्या. तर चला निघूया.